रणाईचे दिवस खरंच संपत आले आहेत असं वाटावं असा हा काळ आहे. उद्याचा शुक्रवार केवळ आठवड्याचा एक दिवस नाही, तर अनेकांच्या आयुष्यात नव्या प्रकाशाची पहाट घेऊन येणारा दिवस ठरणार आहे. माता लक्ष्मी देवीची कृपादृष्टी ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीवर पडते, त्या क्षणापासून तिचं नशीब हळूहळू बदलायला सुरुवात होते. आत्तापर्यंत जे दुःख, जी अडचण, जे अश्रू डोळ्यांत साठून राहिले होते, त्यांना आता वाहायला वाट मिळणार आहे. आणि त्या जागी समाधान, दिलासा आणि आनंद येणार आहे. आयुष्याच्या प्रवासात काही काळ असा येतो की माणूस प्रयत्न करूनही थकतो, प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही आणि आशा असूनही मन निराश होतं. पण अशाच काळानंतर देवकृपा अधिक तीव्रपणे प्रगट होते आणि तेव्हाच खरी बदलाची सुरुवात होते. माता लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नाही, तर ती स्थैर्याची, समाधानाची, कुटुंबातील शांततेची आणि मनाच्या समृद्धीचीही देवी आहे. ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे केवळ पैसा नाही, तर परस्पर प्रेम, समजूतदारपणा आणि सुखद वातावरणही नांदत असतं. उद्याच्या शुक्रवारपासून 3 राशींच्या आयुष्यात असाच एक बदल घडताना दिसणार आहे. आत्तापर्यंत ज्या लोकांनी हाल सोसले, ज्यांनी कष्ट केले पण तरीही अपेक्षित फळ मिळालं नाही, त्यांच्यासाठी हा काळ नव्या आशेचा, नव्या संधींचा आणि मोठ्या खुशखबरीचा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अनेकांच्या आयुष्यात आर्थिक ताण होता. पैसे येतात पण टिकत नाहीत, खर्च अचानक वाढतो, कर्ज फेडताना दमछाक होते, नोकरीत समाधान नाही, व्यवसायात अडथळे येतात. अशा परिस्थितीत मन खचून जातं. अशावेळी माणूस स्वतःला दोष देतो, नशिबाला दोष देतो, पण प्रत्यक्षात तो काळच असा असतो की जो परीक्षा घेत असतो. आता ही परीक्षा संपण्याच्या मार्गावर आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने उद्यापासून परिस्थिती हळूहळू पण ठामपणे बदलू लागेल. या बदलाची सुरुवात अचानक मोठ्या चमत्कारासारखी होईलच असं नाही, पण छोट्या छोट्या घटनांमधून लक्षात येईल की आता काहीतरी चांगले घडत आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्ह दिसतील, नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील, नोकरीत वरिष्ठांकडून मान सन्मान मिळेल, पगारवाढ किंवा नवीन संधीची बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार किंवा जुने अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. जे लोक बेरोजगार होते त्यांना कामाची संधी मिळू शकते आणि जे कामात असमाधानी होते त्यांना नव्या दिशेचा मार्ग सापडेल. फक्त आर्थिकच नाही तर मानसिक पातळीवरही मोठा बदल जाणवेल. सतत चिंता करणारे मन थोडं हलकं होईल, झोप न लागणाऱ्यांना शांत झोप लागेल, निराश विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील. घरातील वातावरणातही फरक जाणवेल. जे वाद, गैरसमज, तणाव निर्माण झाले होते ते हळूहळू कमी होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद वाढेल, एकमेकांबद्दल समजूत निर्माण होईल. माता लक्ष्मी जिथे वास करते तिथे कलह टिकत नाही, हेच यावेळी अनुभवायला मिळेल. उद्याच्या शुक्रवारपासून या 3 राशींच्या आयुष्यात एक वेगळीच ऊर्जा काम करायला लागेल. सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटेल, काम करण्याची इच्छा वाढेल आणि जे निर्णय घ्यायला भीती वाटत होती ते निर्णय घेण्याचं धाडस येईल. लक्ष्मीची कृपा म्हणजे केवळ मिळालेलं धन नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धीही असते. त्यामुळे अनेकांना आता स्वतःवरचा विश्वास परत मिळेल आणि हा आत्मविश्वासच पुढील यशाचा पाया ठरेल. आत्तापर्यंत जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तुमच्या कष्टांची किंमत करत नव्हते, तेच लोक आता तुमचं महत्त्व ओळखायला लागतील. समाजात, कामाच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये तुमचं स्थान मजबूत होईल. काहींना मोठी खुशखबरी अचानक मिळू शकते, जिची त्यांनी कल्पनाही केलेली नसेल. ही बातमी आर्थिक असू शकते, करिअरशी संबंधित असू शकते किंवा कुटुंबाशी निगडीत असू शकते, पण ती नक्कीच डोळ्यात आनंदाश्रू आणणारी असेल. या काळात एक गोष्ट विशेष लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे कृतज्ञता. माता लक्ष्मी त्या लोकांवर अधिक प्रसन्न होते जे मिळालेल्या कृपेची कदर करतात, अहंकार बाळगत नाहीत आणि इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवतात. त्यामुळे जे काही चांगलं मिळेल त्यात थोडं तरी दान, मदत किंवा कुणासाठी चांगलं करण्याची भावना ठेवा. मन स्वच्छ ठेवलं तर लक्ष्मीचा वास टिकून राहतो. उद्याचा शुक्रवार हा केवळ एक तारीख नाही, तर अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरणार आहे. रडायचे दिवस खरंच संपत आले आहेत आणि हसण्याचे, समाधानाचे दिवस जवळ येत आहेत. माता लक्ष्मीची कृपा जेव्हा लाभते तेव्हा केवळ बाह्य परिस्थिती बदलत नाही, तर माणसाचं अंतर्मनही समृद्ध होतं. या 3 राशींसाठी हा काळ आशेचा, विश्वासाचा आणि मोठ्या खुशखबरीचा आहे. संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि येणाऱ्या बदलाचं मनापासून स्वागत करा, कारण आता अंधारानंतर प्रकाश नक्कीच दिसणार आहे.